जगाच्या इतिहासामध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, अरे चंद्रावरती डाग आहे पण माझ्या शिवछत्रपतींच्या चरित्रावरती डाग नाही. हे कोण कबूल करत? हे दुश्मन सुद्धा कबूल करताय. तुम्हाला सांगतो, चंगेज खान जेव्हा मेला त्याच्याकडे 1600 कुमारिकांचा बळी दिला जन्नतमध्ये सेवा करण्यासाठी. अफजल खान जेव्हा वाईच्या खोऱ्यात आला ना, तेव्हा विजापूरमध्ये एक विहीर आहे, तिचं नाव आहे सुरंग बावडी. त्याच्या आजूबाजूला काही कबरी आहेत. अफजल खान त्याच्या 63 बायका बुडून मारून होता इकडे महाराष्ट्रामध्ये, की जर समजा आपण लढाईत मारल्या गेलो तर या बायका विधवा होणार, आणि जर जिंकलो तर बादशाह नवीन देणार. अजून उदाहरण देतो, महाराष्ट्र जेव्हा पानिपतला लढत होता तेव्हा नानासाहेब पेशव्याने बुंदेलखंडच्या राजाला एक पत्र लिहिलं आहे. काय म्हणतो त्याच्यामध्ये? पेशवा असा म्हणतो की 20 कुमारिका पाठवून द्या. अरे लाखभर मराठे तिकडे लढत आहेत, झुंजत अहमद शाब्दाली सोबत, याला कशाची पडली तर म्हणे 20 कुमारिका पाठवून द्या. सवाल धर्म का है ही नहीं, हिंदू है कि मुसलमान है ही नहीं, कदापि नहीं है. सवाल है नियत का. सबकी नियत क्या थी की स्त्रिया म्हणजे उपभोगण्याचीच वस्तू आहे. हजारो बायका ठेवायच्या. बेळवाडीचे किल्लेदारी नाही सावित्रीबाई देसाई. महाराजांना तो किल्ला पाहिजे होता, किल्ला होता भुईकोट. महाराजांनी आपला एक सरदार पाठवला, त्याचं नाव सकोजी गायकवाड. महाराजांनी सांगितलं, सकोजी मला तो किल्ला पाहिजे रे. सकोजी गेला, त्याने किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्याला वेढा दिल्यानंतर त्या माऊलीने सावित्रीबाई देसाईने 27 दिवस किल्ला झुंजवला. 27 दिवस लढली, रणरागिणीसारखी लढली. पण 27 दिवसानंतर तिचं दाना वैरण संपलं, म्हणजे तिचं धान्य संपलं, तिचं अनाज पाणी संपलं आणि ती सरेंडर झाली. आता सरेंडर व्हायचा नियम असा असायचा की सरेंडर होत असताना तुम्ही अंगातल्या कपड्यानिशी खाली उतरायचं, बाकी काही आणायचं नाही. आणि सरेंडर होत असताना सकोजी गायकवाडने पाहिलं, तो चिडला होता. त्याचा पुरुषार्थ दुखवला गेला होता की मी मर्दचा बच्चा आहे, मर्द आहे. मर्द, मला तर मर्दाची व्याख्या असते, मी मर्द आहे म्हणते. मर्द कसं काय मर्द आहे बा तू, कसा काय? म्हणजे मर्दानगी कशाला म्हणते? मर्द कोण? भगतसिंग. बलात्कार करण्यामध्ये काही मर्दानगी नाही आहे. रस्त्यावर स्त्रियांना आई बहिणींना छेडण्यामध्ये काही मर्दानगी नाही आहे. तर ते नपुसक लोक असतात, ते मर्द लोक नसतात. आणि मग त्या सकोजी गायकवाडने काय केलं? त्या सावित्रीबाई देसाईवरती बदअमल केला, बलात्कार केला. त्याला असं वाटलं होतं की आपण इकडे कर्नाटकात आहोत, छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती आहे, त्यांना काय माहिती होतं. पण महाराजांचं इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग होतं. महाराजांना माहीत पडलं हा विजयी थाटामध्ये दरबारामध्ये उभा झाला, याला वाटलं आपला सत्कार होणार, वतन मिळणार, काहीतरी आपलं बक्षीस होणार, जागीर मिळणार. विजयी थाटात महाराजांच्या दरबारामध्ये उभा. महाराज उभ्या उभ्या दिसल्या. महाराज म्हणतात, सकोजी गुन्हा कबूल आहे का? महाराज, कसला गुन्हा? तू बदअमल केलास. महाराज, कुठं केला? बेळवाडीला सावित्रीबाई देसाईवरती. महाराज, गरीबाची होती, खबरदार. गरीबाची होती म्हणून काय झाली? दुश्मनाची होती म्हणून काय झाली? अरे ती स्त्री आहे. आणि महाराजांनी सांगितलं याचा चौरंग करा. आणि महाराजांनी त्यानंतर दवंड दिली, या उपरी परस्त्री भोगेल्यास गर्दनच मारणे आहे, बस.